स्पर्धा म्हटली की एलिमिनेशन आणि निकाल हा आलाच. गेल्या आठवड्यातल्या आपल्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्स नंतर परीक्षकांनी त्यांना दिलेले गुण आणि तुम्ही त्यांना केलेले SMS, तुमची मतं, यावरून गेल्या आठवड्याचा निकाल लागणार आहे. मी सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. या आठवड्यात जे स्पर्धक डेंजर झोनमध्ये आहेत, मी त्यांची नावं जाहीर करते. पूजा गोपालन, श्रीरंग भावे आणि मयूर सुकाळे. बाकीचे सगळे सेफ आहेत. लाइट्स प्लीज. पूजा, तुला आपल्याला आज या स्पर्धेतून निरोप द्यावा लागेल. मयूर आणि श्रीरंग, तुम्ही दोघंही सेफ आहात. प्लीज. तुला काय बोलायचं आहे? आय एम रियली glad that I could participate in this competition and मुझे बहुत ही encouragement मिला सबसे and बहुत कुछ सीखने को मिला. I thank the whole Z team for this and of course the judges who have been really encouraging. मुझे बहुत अपने में improvement भी दिखा और really happy for that. Thank you. जसं मी नेहमी सांगतो एक गोष्ट की खंत या गोष्टीची राहू नये की आपण वाईट गाऊन गेलो. आनंद या गोष्टीचा कायम वाटावा की तू चांगलं गाऊन जातेस. अत्यंत वाईट वाटतंय आम्हाला सुद्धा स्वतःला, कारण कालचं गाणं तुझं लक्षात राहण्यासारखं चांगलं झालं. जाता जाता जे काही केलंयस ना ते कायम लक्षात राहील सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिकांना. जसं तुझं माझी अमाना पहिल्या एपिसोडचं, तसं राजाचं जसा शेवटच्या एपिसोडचं. आणि हे आपल्याला मिळालेल्या संधीचा आपण आपल्या रसिकांवर आपण आपली किती छाप सोडतोय हे जास्त महत्वाचं आहे. आणि जे कोणी आपल्याला ऐकतं ते कितपत तृप्त झाले एवढंच पाहावं. स्पर्धा असताना कोणी ना कोणीतरी जाणारच आहे, पण निदान मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून जे काही आपण आत्मसात केलंय, शिकलोय, सुधारलंय आपल्यामध्ये, ते आपल्या रसिकांसमोर मांडून आपलं अजून गायकी आणि आपली क्षमता सुधारण्याची एक कसोटी असते. त्या कसोटीत तू खूप छान उतरलीस, पण तरी सुद्धा तुला निरोप द्यायला लागते. त्याचं वाईट वाटलं. ऑल द बेस्ट. थँक्यू. आज जरी ही एलिमिनेट होत असली ना तरी मी डे 1 पासून, ऑडिशन पासून या पोरीचा तसाच फॅन आहे. त्याचं कारण असं की जेवढी गाणी या पोरांना माहिती आहेत तेवढी माहिती नाही आहेत तिला. तिची एक जी मैत्रीण आहे ज्याच्याबरोबर बसून तिने ते अभ्यास केलाय, त्या गाण्यांच्या शब्दाचा अर्थ माहिती करून घेतलाय. आपल्या कंटेस्टंटनी तिच्या पाठीशी जे काय उभे राहिलेत सगळेजण, आपली सगळी टीम म्युझिशियनची, तर या सगळ्यांवर ब्लाइंडली विश्वास ठेवून ती इथे परफॉर्म करत होती. तिला लोकांपुढे सादर व्हायचं होतं, तिला लोकांना आपलं गाणं ऐकवायचं होतं. आणि त्या तुझ्या धाडसासाठी आणि त्या तुझ्या जिगरसाठी अभिनंदन. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. टॉप 10चं असं रोज एक एक एलिमिनेशन होतच राहणार आहे, कारण महागायक किंवा महागायिका एकच ठरू शकतो. तेव्हा तुमच्या आवडत्या स्पर्धकाला प्लीज भरभरून वोट्स द्या, कारण आता तुमचा सहभाग 30% असणार आहे. वोटिंग लाईन्स आज रात्री 9:30 वाजल्यापासून सुरू झाल्या आहेत. तुम्ही त्यांना उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत वोट्स करू शकता. आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी टाईप करा ZMHGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर
आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकांची वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. आपण आपलं वोट इंटरनेटद्वारेही नोंदवू शकता. वोट करण्यासाठी लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. विश्वजित बोरवणकरचा कोड नंबर आहे 2, प्रसेनजित कोसंबीचा कोड नंबर आहे 3, नेहा वर्माचा कोड नंबर आहे 4, सावनी रवींद्रचा कोड नंबर आहे 5, मयूर सुकाळेचा कोड नंबर आहे 6, धवल चांदवडकरचा कोड नंबर आहे 8, दीपिका जोगचा कोड नंबर आहे 9, श्रीरंग भावेचा कोड नंबर आहे 10. महाअंतिम विजेत्याला मिळणार इलेक्ट्रॉनिक विश्वातील सर्वात मोठी प्रॉडक्ट्सची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक तर्फे 1,20,000चं मेगा होम पॅकेज. असेच नवीन नवीन बदल आणि सुरेल मैफिली अनुभवण्यासाठी आपण पुढच्या सोमवारी आणि मंगळवारी भेटूया. याच वेळी याच मंचावरती. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. जरा थांबना माझी यमना, जरा थांबना पाऊली तुझ्या माझी या खुणा. सारेगमप आयडिया सारेगमप